तयार झाली आपली स्वस्त आणि मस्त घरच्या घरीच बनवलेली पनीर बर्फी. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे पनीर बर्फी. पनीर बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इकडे मी 150 ग्राम पनीर घेतलेलं आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर आहे, 1 कप घट्ट दूध आहे जे तापवून मी थंड केलेलं आहे, इकडे 12 मी बदाम घेतलेले आहेत, सजावटीसाठी पिस्ते आहेत, आणि इकडे 15 मी काजू घेतलेले आहेत, आणि 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत ज्याच्या मी कडा काढून घेतलेल्या आहेत, 1 वाटी साखर आहे, आणि 4 वेलची घेतलेल्या आहेत. तर आत्ता आपण साखर आणि हे सगळं दळून घेणार आहोत. आत्ता मी बर्फी बनवण्यासाठी हे बघा, 1 वाटी साखर आणि काजू, बदाम आणि वेलची पावडर, वेलचीचे दाणे मी याच्यामध्ये घातलेले आहेत. आता मी याची मिक्सरवरती पावडर करून घेणार आहे, आणि ब्रेड मी मिक्सरला दळून घेणार आहे, त्याचे ब्रेड क्रम्स तयार करणार, आणि पनीर खिसून घेणार आहे. आता मी बर्फी बनवण्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा घालते मी 1 वाटी साईचं दूध, आणि घालणार आहे मिल्क पावडर. हे मी छान मिक्स करून घेणार. आता घालते मी किसलेलं पनीर. किसणीनं बारीक किसून घेतलेलं आहे. हे बघा, असं लच्छेदार पनीर मी किसून घेतलेलं आहे. आपण हे छान हलवून घेऊया. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता मी घालते साखर, काजू बदाम पेस्ट आणि वेलची पावडर मिक्स करून दळून घेतली होती. आता हे मिश्रण आपण छान हलवून घेऊया. आता घालते मी अर्धा चमचा तूप आहे, साजूक तूप, ते घालूया. आता घालूया ब्रेड क्रम्स. हे पण छान मिक्स करून घ्यायचं, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आपण मावा बनवतो ना खावा, तसं त्या टाईप झालेलं आहे. आणि आता हे बर्फीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आपण एक मिनटं परतून घेऊया. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. मी खाली डब्यात सेट करायला घेते. इकडे मी डब्याला तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे. माझ्याकडे असा डबा होता चौकोनी, तूप लावून मी ग्रीस करून घेतलेला आहे. आत्ता घालूया तयार झालेलं बर्फीचं मिश्रण. आत्ता मी ही बर्फी 30 मिनिटासाठी मी अशीच ठेवून देणार आहे, त्यामुळे ती चांगली सेट होईल, आणि त्याच्यानंतर मी वड्या कापणार आहे. बघा किती छान दिसते. घरच्या घरी तयार झाली आपली पनीरची बर्फी. करून बघा, नक्की आवडणार. बर्फीचं सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे, आणि बघा याच्यामध्ये असं घातलेलं आहे. आत्ता आपण हे असं डब्यामध्ये पसरवून घेऊया. आत्ता घालूया कट केलेले पिस्त्याचे तुकडे. गार्निशिंगसाठी दिसायला छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. सेम विकतची बर्फी आणतो ना आपण, सेम तशीच चव लागते. करून बघा, घरच्या घरी स्वस्तात मिठाई तयार होते. झाली